सर्वप्रथम स्वागत। आणि या आंदोलनाला स्टुडंट फ्रेंड्स ऑफ इंडिया, SFI पुणे जिल्हा समिती आणि आंबेडकर लोक समिती म्हणून आम्ही आंदोलन जाहीर पाठिंबा देतो। त्यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत पंचायत बुद्रुक म्हणून देखील आंदोलन जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। पण आपल्या सगळ्यांनीच जे सगळे इथे जे बोलले त्या सगळ्यांनीच त्या मागण्यावरती प्रकाश टाकलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कशासाठी जमलोय, पण एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये जी लोक निवडून गेल्यावर दुटप्पी भूमिका घेतात, या दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। आणि ही लोक आपल्या समाजासाठी अतिशय घातक आहेत। कारण हे निवडणुकीमध्ये एक बोलतील आणि सत्तेमध्ये सहभागी झाल्यावरती एक बोलतील, आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी अँब्युलन्स नाहीये, संघर्ष करावा लागतोय। वसतिगृहाला ऍडमिशन नाहीये, मुलांना उपोषण करावं लागतंय। ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, संघर्ष करावा लागतोय। काय काय कृषी विभागाला म्हटले 2 दिवसांमध्ये जी काय अतृष्ट झाली त्याच्यामध्येच त्या लोकांचे आम्ही पंचनामे करणार, ज्यांच्या भातावरती करपा गेलाय त्यांचे आम्ही पंचनामे करणार नाही। आम्ही तिरपाच्या भागामध्ये फिरलो, नागपूरच्या भागामध्ये फिरलो, अनेक भातावरती करपा गेलेला आहे। भात आईल पीक जे आलं होतं ते सगळं वाया गेलेलं आहे। पण याच्यावरती कोणाही लोकप्रतिनिधी, कोणाही गाव पुढाऱ्यांनी आणि ज्या पक्षांचे लेबल लावून आपल्या समाजामध्ये दुटप्पी भूमिका घेतात त्यांनी सुद्धा कोणी बोललं नाही, आणि बोलायला पाहिजे होतं। आणि ही वेळ आहे की आपण त्यांना बोलता केलं पाहिजे, नाहीतर त्यांना आपण बदललं पाहिजे। तर बदलल्याशिवाय आपली वेळ बदलणार नाही। आपले प्रश्न आपण जसे मांडतोय जन्मल्यापासून ते आतापर्यंत तेच प्रश्न आपण मांडतोय, आणि आपण ज्यांना निवडून देतो ते आपल्या प्रश्नावरती राजकारण करतात आणि ठेकेदारी करतात। कारण इथे घरकुल मंजूर करायचं म्हटलं की काहीतरी पैसे द्यावे लागतात, ताडपत्री मंजूर करायची म्हटली की पैसे द्यावे लागतात, आणि खूप जबाबदारीने आम्ही बोलतो। मी एक लोकप्रतिनिधी आहे, काय चालतं हे आम्हाला जवळ माहिती आहे। पण बांधवांनो, ही वेळ आपण बदलली पाहिजे। कारण आदिवासी आरक्षण असेल ते वाचलं पाहिजे, पण त्या वाचण्यासाठी प्रकट भूमिका आपण घेतली पाहिजे। आणि ज्यांना आपण निवडून देतो त्यांना सुद्धा आपण भाग पाडलं पाहिजे की त्यांनी प्रकट भूमिका घेतली पाहिजे। मग ती रस्त्यावर असेल की संसदेमध्ये असेल, ती आपण घेतली पाहिजे। इथल्या वसतिगृह प्रवेशाची आपण भूमिका घेतली पाहिजे। का इथल्या आश्रमशाहीच्या इमारती फक्त बांधल्या म्हणून काय सगळा विकास झाला असा नाही ना। त्या आश्रमशाळेमध्ये मुलं किती आहेत, त्या आश्रमशाळेची गुणवत्ता किती आहे, त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षक कसे आहेत। कंत्राटी भरती आमच्या माती मारली, सेंट्रल किचन आमच्या माती मारलं, आमची मागणी नसताना आमच्या माती मारलं। काय केलं सेंट्रल किचनने? शासन म्हणलं की सेंट्रल किचनच्या द्वारे आम्ही पूरक पोषक आहार विद्यार्थ्यांना देऊ, आम्ही त्यांची आरोग्य तपासणी करू। सेंट्रल किचन तयार झाल्यापासून एकदा मुलांची आरोग्य तपासणी केली नाही, तो अहवाल आपल्या समोर ठेवला नाही की मुलं कुपोषणाकडे ढकलण्याचं काम हे आदिवासी विकास विभाग आणि इथे लोकप्रतिनिधी या सेंट्रल किचनच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये करतात। आपला आदिवासी समाज हा कुपोषणाने कसा मरेल याची पुरेपूर कायदेशीर व्यवस्था इथले लोकप्रतिनिधी आणि इथलं शासन करत आहे। इथल्या जमिनी भाडेतत्वावरती देण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा करून देत आहे, आणि आपण ज्यांना निवडून देतो ते मात्र संसदेमध्ये शांत बसतात। का ते बोलती नाही? त्यांनी बोललं पाहिजे, आणि त्यांना आपण बोलता केलं पाहिजे, नाही तर त्यांना बदललं पाहिजे। आणि म्हणून हा संघर्ष जोपर्यंत आपल्या मागण्या या मान्य होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच आहे। चांगली बाब आहे की सगळ्याच विचारांचे जे वैचारिक मतभेद घेऊन बाजूला सगळ्या संघटना, जनसंघटना, पक्ष सोबत आले आणि हा मोर्चा आयोजित केला। आणि ही वेळ ही आधीच आपण एकजूट टिकून ठेवली पाहिजे, आणि ही एकजूट जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत आदिवासींच्या प्रश्नांना वाचा आपण फोडू शकतो। जर आपल्यामध्ये पाटाफूट झाली तर इथले लोकप्रतिनिधी जे इथल्या आदिवासींच्या काळूचं लोणी खायला बसलेले त्यांना सोपं जातं, आणि त्यांना हे सोपं जाऊन द्यायचं नसेल, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर संधी आहे आपल्याला।
ती संधी आपण दवडली नाही पाहिजे. त्यांना बदलायची वेळ आपल्या हातामध्ये आहे, ती आपण व्यवस्थित आपला अधिकार बजावून ती वेळ बदलली पाहिजे, तरच आपले प्रश्न बदलतील. एवढं बोलतो आणि मी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, अभ्यास संघर्ष जिंदाबाद.